मी प्रिया. त्या दिवशी मला वाटलं होतं की आजपासून माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार. माझ्या आयुष्यात आदित्य आला. तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा मला वाटलं होतं की देवाने माझ्या आयुष्यात आनंदच आनंद भरला. आदित्य IT कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. माझे आईबाबा मैत्रिणी मला सगळे म्हणाले होते की प्रिया कधी सोडू नकोस त्याला. मी पण सोडलं नाही. आदित्य व माझं लग्न थाटात झालं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता. पण लग्नानंतर आदित्यने सांगितलं आपण नाशिकला राहायचंय. बाबा एकटे आहेत तिथे, त्यांना सोडता येणार नाही मला. तेव्हा मला काही वेगळं वाटलं नाही, उलट बरं वाटलं. पण जेव्हा मी सासरी पोहोचले तेव्हा ते घर पाहताच माझ्या मनात मात्र थोडी हुरहुर दाटली. घर कसलं, वाडाच होता तो. आत शिरले तर एक विचित्र वास, जुन्या लाकडांचा, ओलसर मातीचा. घरात एक प्रकारची बकास शांतता होती. माणसांच्या घरात जी ऊब असते ती तिथे जाणवतच नव्हती. आणि मग मी त्यांना पाहिलं, माझ्या सासऱ्यांना, रमाकांत रावांना. ते दरवाजात उभे होते. त्यांनी त्यांच्या चष्म्या आडून माझ्याकडे बघितलं, वरपासून खालपर्यंत, एखादी वस्तू तपासावी तसं. या एवढंच ते म्हणाले. मी आदित्यकडे बघितलं. तो हळूच हसला, म्हणाला बाबा असेच असतात, काळजी करू नकोस. मी मनातच म्हणाले ठीक आहे, सगळे सासरे थोडे कडकच असतात, मी जुळवून घेईन. पण त्या दिवशी मला माहीत नव्हतं इथे जुळवून घेणं किती कठीण होणार आहे. सासरी पहिले काही दिवस बरे गेले म्हणायचे. म्हणजेच रमाकांतराव जास्त बोलत नसत. त्यांचा दिनक्रम एकदम ठरलेला होता. सकाळी 5ला उठायचं, देवपूजा करायची, चहा प्यायचा आणि मग पेपर वाचायचा. मग त्यांच्या अभ्यासिकेत जाऊन बसायचं. दुपारी जेवण, संध्याकाळी बाहेर फेरफटका, रात्री जेवण आणि नंतर झोप. त्यांचं आयुष्य एखाद्या यंत्रासारखं होतं. मला सुरुवातीला वाटलं ठीक आहे, माणूस शांत आहे, आपल्या कामाशी काम. पण हळूहळू एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली, त्यांची नजर. मी स्वयंपाकघरात काम करत असायचे तर कधीतरी मागून जाणवायचं की कोणीतरी बघतंय. वळून बघायचे तर रमाकांतराव दाराशी उभे असायचे, हातात जपमाळ आणि नजर माझ्यावर. मी विचारायचे सासरेबुवा केव्हा आलात? ते काही नाही म्हणायचे आणि निघून जायचे. एकदा मी अंगण झाडत होते, एकदम मागून आवाज आला. हे असं नाही करायचं, आधी ओले फडके मारायचे. तो आवाज ऐकून मी दचकले. छातीत धस्स झालं. मागे वळले तर ते तिथेच उभे होते. मी त्यांना विचारलं की तुम्ही कधी आला तिथे? ते म्हणाले मी नेहमीच आजूबाजूला असतो. एवढं बोलून ते आत निघून गेले. नेहमीच असतो हे वाक्य माझ्या डोक्यात घर करून बसलं. त्या रात्री मी आदित्यला सांगितलं, अरे बाबा खूप वेळा असे अचानक समोर येतात, मला भीती वाटते. आदित्य हसला. अगं त्यांची सवयच आहे तशी, घरभर फिरत राहतात, तू उगाचच घाबरतेस. पण आदित्य, प्रिया, त्याने माझा हात धरला. म्हणाला नवीन घर आहे, जुळवून घे, बाबा चांगले आहेत. मी गप्प राहिले, पण मनातील हुरहुर गेली नाही. आणि मग एके दिवशी मला त्या खोलीबद्दल कळालं. वाड्याच्या उत्तरेकडच्या कोपऱ्यात एक खोली होती, जड लोखंडी दरवाजा, त्यावर मोठं जुनं कुलूप. मी एकदा त्या बाजूला गेले तर रमाकांतराव एकदम ओरडले, त्या बाजूला जाऊ नकोस. मी दचकले. ते पहिल्यांदा एवढ्या मोठ्याने बोलले होते. मी का विचारलं तर ते तेच म्हणाले, जाऊ नकोस म्हटलं ना. त्या रात्री मी आदित्यला विचारलं, ती उत्तरेकडची खोली कशाची आहे रे? आदित्यचा चेहरा एकदम बदलला, जणू एखादा मुखवटा खाली पडावा तसं. कुठली खोली? ती बंद असते ना. ती बंद असते नेहमी, जिच्यावर मोठं कुलूप आहे. आदित्य म्हणाला, त्याबद्दल विचारू नकोस, बाबांना आवडत नाही. पण का नाही विचारायचं? आदित्यने माझ्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात काहीतरी होतं, मला नक्की सांगता येणार नाही. पण ते प्रेम नव्हतं. त्या खोलीजवळ जाऊ नकोस, बस एवढंच तो बोलला. मी मान हलवली. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. त्या खोलीत काय आहे हेच डोक्यात चाललं होतं. 3ऱ्या आठवड्यात एके रात्री मला अचानक जाग आली. रात्रीचे 12 वाजले होते. आदित्य माझ्या शेजारी गाढ झोपेत होता. बाहेर शांतता होती, पण मला काहीतरी ऐकू आलं होतं, म्हणूनच जाग आली होती. मी डोळे उघडे ठेवून ऐकत राहिले. 5 सेकंद, 10 सेकंद आणि मग तो आवाज आला. पावलांचा आवाज, एक सुरी जिन्यावरून येणारा, वरच्या दिशेने येणारा आवाज, आमच्या खोलीच्या दिशेने. माझं हृदय धडधडायला लागलं. मी आदित्यला उठवायला हात पुढे केला, पण थांबले. मनात विचार आला की तो उगाच घाबरट म्हणेल. मी हळूच उठले. दरवाजा किंचित उघडून बाहेर डोकावले. सासरेबुवा जिन्याच्या वरच्या टोकाला उभे होते. त्यांच्या हातात एक जुनी मेणबत्ती होती. त्या थरथरत्या उजेडात त्यांचा चेहरा विचित्र दिसत होता. डोळे अर्धे मिटलेले, होठ हालत होते. ते काहीतरी पुटपुटत होते, खूप हळू. मला ते ऐकू येत नव्हतं. मी श्वास रोखला. ते हळूहळू चालत त्या उत्तरेकडच्या बंद खोलीकडे गेले. खिशातून चावी काढली, कुलूप उघडलं आणि आत गेले. मी तिथेच थिजले. रात्री 12 वाजता मेणबत्ती घेऊन सासरे त्या बंद खोलीत का गेले असावेत?
दुसऱ्या दिवशी सकाळी मी धाडस करून विचारलं, सासरेबुवा, काल रात्री तुम्ही त्या खोलीत गेला होतात का? माझं बोलणं ऐकून त्यांनी चहाचा कप खाली ठेवला. माझ्याकडे बघत राहिले. मला वाटलं आता रागावतील, पण ते शांतपणे म्हणाले, तुला रात्री नीट झोप येत नाही का? जरा डॉक्टरांना दाखव. एवढं बोलून ते उठून निघून गेले. ते उत्तर नव्हतं, हे सरळ सरळ टाळणं होतं. त्या दिवशी माझ्या मनात एक गोष्ट पक्की झाली, या घरात काहीतरी लपलेलं आहे आणि ते मला शोधायचंच आहे. त्याच आठवड्यात मला शेजारच्या कमलाबाई भेटल्या. वाड्याबाहेर भाजी विकत घेताना आमची ओळख झाली. त्या वयस्कर होत्या, पण डोळे अजूनही चुणचुणीत आणि बोलके होते. त्यांनी मला हसत विचारलं, तू नवीन सूनबाई का? मी होकार भरला. त्यांनी मला विचारलं की तुम्ही कधी आला तिकडे? आमच्या गप्पा गोष्टींनंतर त्यांनी इकडे तिकडे बघितलं, जणू कुणी ऐकत तर नाही ना हे तपासावं तसं. मग माझ्या जवळ येऊन हळू आवाजात म्हणाल्या, बाई, जपून राहा त्या घरात. माझ्या काळजात धस्स झालं. म्हणजे काकू, काय झालंय त्या घरात? त्यांनी पुन्हा इकडे तिकडे बघितलं. मग म्हणाल्या, रमाकांत रावांबद्दल इथे कोणी उघड बोलत नाही, पण त्यांच्या आधीच्या सुनेबद्दल तुला माहिती आहे का? त्या काकीचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आधीची सून म्हणजे आदित्यचं आधी लग्न झालं होतं? कमलाबाई एकदम गप्प झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव आला. त्या म्हणाल्या, माफ कर बेटा, मला वाटलं होतं तुला माहीत असेल, मी चुकीचं बोलले. नाही काकू, थांबा, सांगा मला ती कोण होती, काय झालंय तिचं? पण त्यांनी भाजीची पिशवी उचलली आणि घाईघाईने निघून गेल्या. मागे वळूनही बघितलं नाही. मी तिथेच उभे राहिले. माझ्या अंगावर शहारे आले. आदित्यचं आधी लग्न झालं होतं आणि त्या आधीच्या सुनेचं काय झालं? आदित्यने मला का सांगितलं नाही हे? त्या रात्री मी ठरवलं आज आदित्यशी बोलायचं. आदित्य जेवण करून सोफ्यावर बसला होता. तो फोनमध्ये व्यस्त होता. मी समोर जाऊन बसले. म्हणाले, आदित्य, मला एक गोष्ट विचारायची आहे, खरं उत्तर दे. त्याने फोन खाली ठेवला. म्हणाला, विचार, काय विचारायचंय? आदित्य, तुझ्या आयुष्यात माझ्या आधी कोणी होतं का? म्हणजे तुझं आधी लग्न झालं होतं का? माझा प्रश्न ऐकून एक क्षण तो गोठला, मग सावरला. म्हणाला, कोणी सांगितलं तुला? म्हणजे खरंच होतं कोणीतरी? माझा आवाज थरथरत होता. तो म्हणाला, प्रिया, ती जुनी गोष्ट आहे, त्याबद्दल आता का बोलायचं? आदित्य, मला सत्य सांग, तेही आत्ताच. तो उठला, खिडकीशी गेला, बाहेर अंधारात बघत राहिला. मग हळूच सांगायला लागला, 3 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. स्वाती खूप चांगली मुलगी होती, पण ती अचानक गेली. अचानक म्हणजे? जिन्यावरून पडली, डोक्याला मार लागला. हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा उशीर झाला होता. आदित्य, तू मला हे आधी का सांगितलं नाहीस? तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, ती आठवण खूप वेदनादायक आहे, मला त्याबद्दल बोलायचं नाहीये. प्रिया, माझ्यावर विश्वास ठेव, तो एक दुर्दैवी अपघात होता बास. मी त्याच्या जवळ गेले व त्याला मिठी मारली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं, पण आतून मनात एक विचार येत होता. ते सगळं त्याच घरातील जिन्यावर घडलं होतं. त्या रात्रीही मला झोप लागली नाही. मी छत बघत होते आणि डोक्यात एकच प्रश्न फिरत होता, अपघात की आणखी काही? त्या रात्रीपासून मी ठरवलं, त्या बंद खोलीत मला जायचंच आहे. आठवडाभर मी संधी शोधत राहिले. रमाकांतराव रोज सकाळी मंदिरात जायचे, साधारण 1 तास तरी. आदित्य ऑफिसला जायचा 9 वाजता. सकाळी 9 ते 10 ही माझी संधी होती. एके दिवशी घरातील दोघेही पुरुष बाहेर पडले. मी रमाकांतरावांच्या खोलीत चावी शोधायला गेले. ड्रॉवर तपासले, कपाट बघितलं. शेवटी देवघरामागे एका छोट्या कप्प्यात जुनी चावी सापडली. माझे हात थरथरत होते, पायही जड झाले होते. पण मी स्वतःला सांगितलं की मला खरं काय ते बघायचंच आहे. काहीच मिनिटात मी त्या खोलीसमोर उभी राहिले. मी त्या खोलीचं कुलूप उघडलं. खोलीत अंधार होता, खिडकीवर पडदा होता. मी फोनचा टॉर्च लावला आणि मी आत पाऊल टाकलं. ती एखाद्या माणसाची खोली वाटत होती. एक जुना पलंग, त्यावर धुळीने माखलेली चादर, एक जुना आरसा, त्यावरही धुळीचा थर, एक लाकडी टेबल. टेबलावर एक फोटो फ्रेम होती. मी जवळ गेले आणि तो फोटो उचलला. ती एक तरुण मुलगी होती, हसतमुख, निरागस आणि लाल साडीत. तिच्या मागे उभा होता आदित्य. मी फोटो परत ठेवला, हात थरथरत होते. मग माझी नजर टेबलावर पडलेल्या एका दुमडलेल्या कागदावर गेली. कागद जुना होता, किंचित पिवळसर झालेला. मी तो कागद उघडला. हस्ताक्षर एका स्त्रीचं होतं, घाईघाईने लिहिल्यासारखं, जागोजागी थरथरलेलं. मी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, मला घरातून बाहेर जाऊ दिलं जात नाही. माझा फोन काढून घेतलाय. ज्या कोणाला हे सापडेल त्यांना सांगा, मी ठीक नाही. आदित्य मला खूप त्रास देतो, मारतो, बोलतो, माझ्या घरी जाऊ देत नाही. आणि रात्री रमाकांतराव. पुढचं अक्षर पुसट झालं होतं, खूप पुसट. कदाचित पाण्याने, कदाचित अश्रूंनी. मी डोळे ताणून वाचायचा प्रयत्न केला, पण काहीच समजलं नाही.
कागद हातातून गळायला लागला. माझ्या पायाखाली जमीनच सरकल्यासारखं वाटलं. भिंतीत जवळ येता येत असं वाटलं. तेवढ्यात मागून आवाज आला. हे काय करते? मी मागे वळून पाहिलं. रमाकांतराव दरवाजात उभे होते. माझ्या हातातला कागद बघून त्यांचा चेहरा एकदम बदलला. ते आत आले. दरवाजा बंद केला. माझ्याकडे बघत राहिले. मी कापत्या आवाजातच विचारलं, तुम्ही मंदिरात गेला होतात ना? ते म्हणाले, हो, पण आज लवकर परतलो. मी म्हणाले, हा कागद स्वातीने लिहिलाय हा? सासरबुवा म्हणाले, तो माझ्याकडे दे. मी नाही म्हणाले तेव्हा ते एक पाऊल पुढे आले. माझं हृदय धडधडू लागलं. मी मागे सरकले, पण मागे भिंत होती. ते म्हणाले, प्रिया, तुला जे समजलंय ते चुकीचं आहे. मग खरं काय आहे ते सांगा. माझा आवाज आता थरथरत नव्हता. मी स्वतःला सावरलं होतं. ते थांबले. मग त्यांनी दीर्घ श्वास घेतला. त्या खोलीतल्या जुन्या खुर्चीवर ते बसले. चेहरा हातांनी झाकला. आणि मग जे झालं ते मला अजिबात अपेक्षित नव्हतं. रमाकांतराव रडायला लागले. मी अवाक झाले होते. या माणसाला रडताना बघणं जे मला शक्यच वाटत नव्हतं ते मी डोळ्यांनी बघत होते. ते म्हणाले, स्वाती. त्यांचा आवाज तुटत होता, तरी ते बोलत होते. ते म्हणाले, स्वाती, ती माझी मुलगी होती. आदित्यचं तिच्यावर प्रेम नव्हतं. तो तिच्याशी खूप वाईट वागला. तिला अपशब्द बोलायचा, हात उचलायचा, घरातून बाहेर जाऊ द्यायचा नाही. मी आदित्यला थांबवायचो, त्याच्याशी भांडायचो, पण तो माझं ऐकायचंच नाही. माझ्या संसारात लक्ष घालू नकोस असं म्हणायचा. स्वातीने हा कागद लिहिला तेव्हा ती मला सांगत होती, आदित्यपासून तिला भीती वाटते, माझ्यापासून नाही. कागदावर माझं नाव आहे कारण मी तिला मदत करू शकत होतो, पण कागदामध्ये शब्द मध्येच थांबले कारण आदित्य तिथे आला होता. मी तो कागद नंतर लपवून ठेवला, पुरावा म्हणून, कधीतरी उपयोगी पडेल म्हणून. तेव्हा माझ्या तोंडून हळूच आलं, आणि मग ते जिन्यावरून पडणं ते काय होतं? रमाकांतरावांचे डोळे पुन्हा भरले. ते म्हणाले, तो अपघात नव्हता, मला खात्री आहे. पण त्या रात्री मी घरात नव्हतो, मंदिरात होतो. जेव्हा परतलो तेव्हा ती खाली पडलेली होती. आदित्य म्हणाला, पाय घसरला. मग पोलीस आले, चौकशी झाली, पण पुरावा नव्हता. मग केस बंद झाली. पण तुम्ही शांत का राहिलात? ते म्हणाले, कारण मी स्वतः बघितलं नव्हतं. माझ्याकडे फक्त संशय होता, आणि आदित्य माझा मुलगा आहे. मी त्याच्या विरोधात जाऊ शकत नव्हतो. बापाचं काळीज होतं ते. त्यावेळी खोलीत एक दीर्घ जड शांतता पसरली. पुढे ते म्हणाले, पण तू आलीस तेव्हा मला भीती वाटली. स्वातीसारखं तुझं काही व्हायला नको म्हणून मी नजर ठेवायला लागलो. तू एकटी राहू नये म्हणून मी आसपास असायचो. पण तुला वाटलं मी त्रास देतोय, पण मी तुला वाचवायचा प्रयत्न करत होतो पोरी. सासऱ्यांचं बोलणं ऐकून मी फार गोंधळून गेले होते. मी त्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा माझं डोकं गरगरत होतं. रमाकांतरावांनी सांगितलेलं खरं असेल का, की हेच खरे खलनायक आहेत, मला गोंधळवत आहेत? स्वातीने लिहिलेल्या कागदावर रमाकांतरावांचं नाव का होतं? ते मला नक्की काय सांगत होते? त्या पत्राद्वारे ती मला नक्की काय सांगू पाहत होती? तेव्हा मी माझ्या खोलीत गेले, दरवाजा बंद केला, डोक्याला हात लावून बेडवर बसले. आदित्य माझा नवरा, ज्याच्यावर मी जीव ओवाळून टाकला होता, ज्याच्यासाठी आईचं घर सोडलं होतं, पुण्याची नोकरी सोडली होती, मित्रमैत्रिणी सोडले होते, तो माझ्याशी वाईट वागत होता का? तेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टी आठवायला लागले. एकदा मी आईशी फोनवर बोलत होते तेव्हा आदित्यने माझ्याकडून माझा फोन घेतला होता. म्हणाला की जास्त वेळ बोलू नकोस, बिल वाढतं. आईशी फोनवर बोलणं यात चूक काय? एकदा मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं म्हणाले तर आदित्य म्हणाला, कशाला जायचंय, इथेच राहा. एकदा जेवण जरा जास्त मसालेदार झालं तेव्हाही आदित्यने ताट बाजूला ढकललं, काहीच बोलला नाही, जेवलाच नाही. त्या दिवशीही मी रात्रभर विचारात होते. या गोष्टी मला तेव्हा लहान वाटल्या होत्या, पण आता एकत्र जोडल्या तर माझ्या छातीत एक थंड जाणीव उतरली. ते प्रेम नव्हतं, ते नियंत्रण होतं. त्याच संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून आला. मी स्वयंपाकघरात होते. तो आत आला. मला विचारू लागला की आज काय केलंस दिवसभर? घरातच होते. त्यावर तो म्हणाला, मग रमाकांतरावांशी काय बोलत होतीस एवढं? तो म्हणाला, बाबांनी तुझं काय बोलणं झालं ते मला सांगायला नको का? त्याचा आवाज वेगळा झाला होता. माझ्या घरात माझ्या बापाशी काय बोलणं झालं ते मला माहीत असायला नको का? आदित्य, आम्ही फक्त काय? तो एक पाऊल पुढे आला. म्हणाला, तू त्या बंद खोलीत गेली होतीस का? माझं हृदय धडधडलं. तो म्हणाला, मी सांगितलं होतं ना जाऊ नकोस म्हणून. एवढं साधं सांगितलेलं ऐकता येत नाही का तुला? आदित्य, मला स्वातीबद्दल माहीत आहे. ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. जे होतं ते गेलं, जे आहे त्याकडे लक्ष द्यायचं. पण ती का गेली आदित्य? त्यावर तो हसला, पण ते हसू मला आतून थंड करून गेलं. अपघात होता, तो नक्कीच अपघात होता. आदित्य माझ्या जवळ आला, माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्याची पकड हळूहळू घट्ट झाली. म्हणाला, प्रिया, तू नवीन आहेस या घरात,
या नव्या आयुष्यात जुन्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं बरं नाही. मी पुढे त्याच्याशी जास्त काही बोलले नाही. त्या रात्री आदित्य झोपल्यावर मी उठले. रमाकांतरावांची खोली हळूच उघडली. ते जागेच होते, जणू ते माझीच वाट बघत होते. मी त्यांना म्हणाले की मला जायचं इथून. त्यांनी मान हलवली. ठीक आहे म्हणाले. मी त्यांना विचारलं की तुम्ही येणार का माझ्यासोबत? स्वातीचे केस पुन्हा उघडण्यासाठी तुमची साक्ष लागेल. ते बराच वेळ गप्प राहिले. मग म्हणाले, स्वातीसाठी नाही करता आलं मला, पण आता करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ऑफिसला गेला. माझ्या भावाला मी रात्रीच फोन केला होता. तो सकाळी 10 वाजता गाडी घेऊन आला. मी एक छोटी बॅग घेतली. स्वातीचा कागद माझ्या पर्समध्ये ठेवला. रमाकांतराव दाराशी उभे होते. त्यांच्या हातात एक छोटी बॅग होती. आम्ही दोघे त्या वाड्यातून बाहेर पडलो. पुढचे काही महिने खूप कठीण होते. पोलीस स्टेशन, वकील, कोर्ट हे सगळं मला माहीत नव्हतं. आई बाबा, भाऊ सगळे सोबत होते, पण तरी प्रत्येक पाऊल जड होतं. रमाकांतरावांनी पोलिसांकडे स्वतःहून साक्ष दिली. त्यांनी सगळं सांगितलं, आपल्याच मुलाविरोधात. त्या बंद खोलीत आणखी काही सापडलं. स्वातीच्या जुन्या डायऱ्या, काही मेसेजेस. मग आदित्यला अटक झाली. कोर्टात जेव्हा रमाकांतराव साक्ष द्यायला उभे राहिले तेव्हा सगळ्यांनी बघितलं, एक म्हातारा बाप स्वतःच्या मुलाविरोधात उभा आहे. डोळ्यात पाणी नाही, आवाज कापत नाही. एक एक शब्द स्पष्ट आणि ठाम होते. निकाल लागला तेव्हा मी कोर्टाच्या पायऱ्यांवर बसून रडत होते. मी खूप वेळ रडले. आतून खूप काही निघून गेल्यासारखं वाटलं. रमाकांतराव माझ्या शेजारी येऊन बसले. ते म्हणाले, रडू नकोस. रडू येते बाबा. हो येऊ दे, पण उद्यापासून रडायचं नाही. नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. मी त्यांच्याकडे बघितलं. डोळे पुसले. स्वातीला न्याय मिळाला होता. आज 2 वर्ष उलटली त्या सगळ्या घटनांना. मी आता पुण्यात आहे. आईच्या घरात नाही, माझ्या स्वतःच्या छोट्याशा घरात. नोकरी आहे, मैत्रिणी आहेत, आयुष्य परत उभं केलंय. रमाकांतराव ते अजूनही त्याच वाड्यात आहेत, एकटे. मी दर महिन्याला फोन करते त्यांना. ते जास्त बोलत नाहीत, पण आता त्यांच्या शांततेत एक वेगळी ऊब जाणवते. आधीसारखी थंड, दडपणारी शांतता नाही. परवा फोनवर ते म्हणाले, प्रिया तर तुझ्यासारखीच असते धाडसी. मला काय बोलावं ते सुचलं नाही. मग मी म्हणाले, सासरीबुवा तुम्ही वेळेत बोललात म्हणून मी आज इथे आहे. ते हळूच म्हणाले, नाही, स्वातीसाठी वेळेत नाही बोललो. हे विसरता येणार नाही. काही जखमा भरत नाही, काही चुका माफ होत नाहीत, स्वतःच्याच मनातून. पण आज मला एक गोष्ट कळली आहे. माणसं दिसतात तसे नसतात. जे घाबरवतात ते नेहमीच शत्रू नसतात, आणि जे प्रेम करतात असं म्हणतात ते नेहमीच मित्र नसतात. मी त्या वाड्यात गेले तेव्हा रमाकांतरावांना खलनायक समजले होते आणि आदित्यवर जीव ओवाळून टाकत होते. आयुष्याने मला उलट शिकवलं. त्या बंद खोलीचं कुलूप उघडलं तेव्हा फक्त एक जुनी खोली उघडली नव्हती, माझे डोळे उघडले होते. मंडळी, जर तुमच्या आयुष्यात असं कोणी असेल जे तुम्हाला हळूहळू एकटं करत असेल, तुमचे निर्णय हिरावून घेत असेल, तुम्हाला तुमच्या माणसांपासून दूर करत असेल, तर थांबा, बघा आणि विचार करा. प्रेम कधीच घाबरवत नाही. प्रेम कधीच एकटं पाडत नाही. प्रेम कधीच कोंडत नाही. जे कोणतं ते प्रेम नसतं. मला उशिरा कळलं, तुम्हाला वेळेत कळो. जे दिसतं ते नेहमी खरं नसतं, आणि काळोख्यात जो दिवा लावतो तोच खरा सोबती असतो. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.